अध्यक्ष महोदय, नागपूरचा हा जो परिसर आहे, नागपूर ते अमरावती, हा संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा भाग आहे. आणि याकरता मी 2-3 माझे स्पेसिफिक प्रश्न आहे आपल्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो. राज्य शासन नागपुरात किमान 4 अद्ययावत संत्रा निर्यात सुविधा केंद्राची निर्मिती करणार आहे का? संत्रा निर्यातीसाठी शासन नागपूर विमानतळावर एअर कार्गो उपलब्ध करून देणार आहेत का? संत्रा निर्यात वाढवायची असल्यास संत्रा वाहतूक खर्च कमी करून संत्रा निर्यातीसाठी शासन सबसिडी देण्याचा निर्णय घेणार आहे का? आणि चौथा प्रश्न, संत्र्याची रेसिड्यू फ्री टेस्ट करण्यासाठी शासन प्रयोगशाळा उभारणार का? सन्माननीय सदस्य महोदयांनी जो प्रश्न मांडला तो खरा म्हणजे केंद्राशी निगडीत आहे. केंद्र सरकारने त्यांच्या सोबत तसा करार केलेला आहे. काय करावं हे कळत नाही मला. अध्यक्ष महोदय बोलू द्या त्यांना. हे बघा, 1 मिनिट बसा बसा. नाही बसा. मंत्री महोदय उत्तर देत असताना पूर्ण उत्तर यायच्या आधी तुम्ही हरकत घेता, ही कुठची पद्धत झाली? त्यांचं पूर्ण उत्तर होऊ दे, तुमची हरकत असेल तर त्यानंतर घ्या. बोला. तर विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर ज्या पद्धतीने आपण पाहतो, केंद्र सरकारने याच्याशी करार केलेला आहे. राज्य सरकारचा कोणताही याच्या ऐका तो खरे यार, राज्य सरकारचा कोणताही याच्यामध्ये हस्तक्षेप नाही. परंतु जबाबदारी जरूर राज्य सरकारची आहे का आपल्याकडे जो संत्रा पिकतोय तो विदेशामध्ये ज्या वेळेस आपण पाठवतो त्याला लागणारा खर्च जास्त होता, म्हणून आपण गेल्या कॅबिनेट मध्ये त्याला आपण मंजुरी दिली आणि ती मंजुरी देताना 50% त्यांना त्याच्यावर अनुदान देण्यात येईल, जेणेकरून इकडचा जो संत्रा आहे तो जास्तीत जास्त बाहेर जावा. गेल्या अधिवेशनामध्ये त्यावेळेस जी प्रश्न आला होता, परंतु ह्या वेळेस आता आपण जे 169 कोटी 60 लाख रुपये याच्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये मंजूर केले, म्हणून राज्य सरकार संत्रा जे काही निर्यात करतात, जे काही बांगलादेश वगैरे आजूबाजूच्या देशामध्ये पाठवतात त्यांच्यासाठी लागलेली ड्युटी जास्त असल्याने त्याला 50% पैसा राज्य सरकार देऊ लागलं. परत याच्या व्यतिरिक्त आपण जे बोलले काही व्यवस्था करणार का, तर जरूर पणन विभाग याच्यासाठी व्यवस्था करणार. संत्र्याचे जे शेतकरी पिकवणार आहे त्यांना न्याय देताना जे काही करता येईल ते आज आता अजितदादाही समोर आहे, त्यांच्या सोबत चर्चा झाली, कॅबिनेट मध्ये चर्चा झाली, याला आपण इतकी रक्कम मंजूर केली. आणि हे सर्व मंजूर करताना काही करार जे केंद्रासोबत झालेले त्याच्यामध्ये डायरेक्ट राज्य सरकारचा कोणताही सिग्नेचर स्वाक्षरी आमच्या अधिकाऱ्याच्या नाहीये. केंद्र टू डायरेक्ट त्या कंपनीचा आणि केंद्राचा करार झालेला आहे. त्यामध्ये तरीही राज्याची जबाबदारी आहे का राज्यामध्ये ज्या वेळेस विदर्भामध्ये संत्रा पिकतोय त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी आम्ही त्या कंपन्यांशी चर्चा करून शेतकरी उत्पादक जे आहे संत्रावाले त्यांच्याशी चर्चा करून पुढील अजून निर्णय घेण्यामध्ये सरकार केंद्राचा आणि राज्य सरकारचा समन्वय करण्याचं काम करेल. बोला देशमुख साहेब, बोला. अध्यक्ष महोदय, हा जो प्रश्न विचारलेला आहे याचा ओघ असा आहे की जो संत्रा विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यात होतो, अमरावती जिल्ह्यात होतो, वर्ध्यामध्ये होतो, काही जिल्ह्यामध्ये होतो, हा संत्रा जो होतो त्याची निर्यात मोठ्या प्रमाणात परदेशात झाली पाहिजे. अध्यक्ष महोदय, यासाठी अध्यक्ष महोदय माझा प्रश्न असा आहे की ही निर्यात होत असताना 2019 मध्ये अध्यक्ष महोदय 18 रुपये प्रति किलो निर्यात दर होता. आता तो दर झाला 88 रुपये प्रति किलो. 88 रुपये प्रति किलो दर झालाय. 18 रुपयावरून 88 किलो राहिला. त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये निर्यात होत नाही संत्र्याची. आमची मागणी अशी आहे की केंद्र शासनाने याच्यामध्ये पुढाकार घेऊन बांगलादेशची चर्चा केली पाहिजे. त्यांच्याकडनं निर्यात दर जो मोठा झालाय त्याच्याशी हा निर्यात होणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात संत्र्याचे भाव पडले आहे. त्यामुळे राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रयत्न करून निर्यात दर जो 18 रुपये किलोवरनं 88 रुपये किलो गेला, तो निर्यात दर कमी करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा आणि ते करावा. नंबर 2, त्याचबरोबर अध्यक्ष महोदय नागपूर जिल्ह्यामध्ये पतंजलीचा प्रकल्प 5 वर्षापूर्वी या मिहानमध्ये चालू झाला होता. अध्यक्ष महोदय 125 एकर जमीन त्याला अतिशय कमी दरामध्ये दिली होती. अध्यक्ष महोदय आज 5 वर्ष झाले 125 एकर त्यांना अतिशय स्वस्त दरात जमीन दिली. तो पतंजलीचा प्रोजेक्ट आतापर्यंत का चालू झाला नाही, असे 2 प्रश्न माझे आहेत. नाही, पतंजलीच्या बाबतीत माझ्याकडे अधिकची माहिती नाही, आल्यानंतर मी पटलावर ठेवल. आणि दुसरं असं आहे
का आयात शुल्कात मी पहिलेच बोललो तो बांगलादेशमध्ये जावं यासाठी 50% सूट राज्य सरकारने ऐका तर खरी सगळं ऐकून तर घ्या. तर राज्य सरकारने अध्यक्ष महोदय 170 कोटी रुपयाची तरतूद केली. ते काय त्यासाठीच केली का बांगलादेशची करारामध्ये त्यांनी जे भाव वाढवला, त्यांनी जे टॅक्सेस वाढवले त्यासाठी आपण ही सवलत दिली. आणि संताप प्रक्रिया केंद्र सरकार करण्यासाठी त्यांच्यासाठी आपण राज्य सरकारचा एक प्लॅन तयार केला. त्यालाही 40 कोटी रुपये आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता घेतलेली आहे. आणि या माध्यमातून आपण जे 4 कोटी प्राथमिक प्रकल्पासाठी, दुय्यम प्रक्रियासाठी 40 लाख रुपये, त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी सवलत देण्यासाठी एकूण 5 असे प्रकल्प आपण मंजूर केले. ते 29 प्रकल्पामधले 40 कोटी रुपये राज्य सरकार बी ज्या छोट्या छोट्या शेतकऱ्याच्या कंपन्या आहेत त्याला अनुदान देणार आहे. की केंद्र यांनी सांगितलं की मंत्रिमंडळाने जे निर्यात आतापर्यंत झाली त्याच्या 50% परतावा देणार असं निर्णय घेतलेला आहे. अध्यक्ष महोदय, आता संत्र्याचा सीझन संपलाय आणि आता निर्णय घेतला अध्यक्ष महोदय, संत्र्याचा सीझन संपला आणि आता राज्य शासनाने निर्णय घेतला अध्यक्ष महोदय. काय फायदा त्या शेतकऱ्यांना होईल अध्यक्ष महोदय? हा निर्णय घ्यायला पाहिजे होते 4 महिन्यापूर्वी. म्हणजे शेतकऱ्यांची दिशाभूल करते अध्यक्ष महोदय. मला एक सांगा, ज्यांनी आता पण अध्यक्ष महोदय 88 रुपये प्रति किलो झाल्यामुळे शेतकऱ्यांनी निर्यात केली नाही आणि आता 4 महिन्यानंतर सीझन संपल्यानंतर हे निर्णय घेत आहेत. तोपर्यंत काय झोपला होता का अध्यक्ष महोदय? सरकार झोपलं होतं का? याचं उत्तर द्या पाहिजे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, माझ्या माहितीप्रमाणे अजून सीझन चालू आहे. ऐका 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 ऐकून तर घ्या. संपलेला नाहीये. उत्तर घ्या. बसा आपण घेणार नाही. उत्तर घ्या. मी तुमच्या नाही, बोला मंत्री महोदय, आपण बोला, मी ऐकतोय. मी त्या जिल्ह्यामधला संत्रा खरेदी करून जाताना घेऊन गेलो. म्हणजे संत्रा अजून मार्केटमध्ये आहे. आणि जो अरे ऐका ना, बोला अरे ऐका तर खरी. बोला मंत्री महोदय, आपण बोला माझ्याकडे बघून बोला. दादा हसू लागले म्हणून त्यांना शंका वाटू लागली. ऐका ना, बोला. 170 कोटी रुपये ज्या वेळेस आपण व्यापाऱ्यांना देणार, जे बाहेर संत्रा पाठवणार, त्यासाठी 170 एक पेटीला देऊ शकतो का? हा पहिला मुद्दा आहे का जे गेलेले निर्यात केली ती जी भविष्यामध्ये निर्यात होणार त्यांना दोघांनाही आम्ही ते अनुदान देणार. बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे की आताचे जे कृषी पणन मंत्री महोदय आहेत ते पूर्वी कृषी मंत्री होते. 2019 पासून अध्यक्ष महोदय हा प्रश्न मी निर्यातीचा मांडून राहिलो. दर अधिवेशनाला हा प्रश्न मांडतो. यावेळेस मी कृषी मंत्र्यांना, पणन मंत्र्यांना हे सुद्धा सांगितलं की तुम्ही संत्रा नगरीत आपले सहर्ष स्वागत करत आहे, बॅनर सुद्धा लावू नका. तो लावण्याचा अधिकार अध्यक्ष महोदय आपल्याला नाही राहिलेला आहे. कारण जो बांगलादेशला आपला संत्रा इथून चालला, किमान 200 गाड्या अध्यक्ष महोदय रोज जात होत्या. 200 गाड्या, त्या 200 गाड्याच्या फक्त 2 गाड्या संत्रा आता येऊन गेलेला आहे. बांगलादेश सरकारनं 86% इम्पोर्ट ड्युटी त्या आपल्या संत्र्यावर लावला, कारण त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन चालू झालं. मी वारंवार अध्यक्ष महोदय ही मागणी करायला लागलो, पण कोणाही गांभीर्यानं घेतलेलं नाही. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की आता बांगलादेश संत्रा घेत नाही, आम्ही शेतकरी 15 दिवसाच्या वर तर संत्रा झाडावर ठेवू शकत नाही आणि ज्यूसच्या पलीकडे संत्रा तुम्ही खाऊ शकत नाही. मॉलमध्ये 15 दिवसाच्या वर तर संत्रा चालत नाही, तर त्या संत्र्याचं करायचं काय? हा मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आमच्या संत्रा उत्पादक शेतकऱ्याकडे निर्माण झाला. आणि अध्यक्ष महोदय, आमची वारंवार मागणी आहे की संत्र्यावर प्रक्रिया होणारा आपण एखादा उद्योग निर्माण करा, परंतु त्या उद्योगाच्या संदर्भात मागचे सरकार अनुकूल होत नाही, हे सुद्धा सरकार अनुकूल अध्यक्ष महोदय दिसत नाही. प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात 1.5 लाख हेक्टरपेक्षा जास्त संत्र्याचं क्षेत्र आहे. किमान 20 ते 22 लाख मेट्रिक टन संत्र्याचं उत्पादन होते. एवढा मोठ्या संत्र्याचं आम्ही करायचं तरी काय? हा मोठा प्रश्न अध्यक्ष महोदय आमचा संत्रा उत्पादक तरुण शेतकऱ्यासमोर उपस्थित झालेला आहे. अध्यक्ष महोदय, बांगलादेशचा संत्रा न घेतल्यामुळं पूर्णचा पूर्ण संत्रा आम्ही धुऱ्यावर नेऊन टाकलेला आहे अध्यक्ष महोदय. आणि या संत्र्यावर आता प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून स्पेसिफिक एक प्रश्न अध्यक्ष महोदय असा आहे की स्वातंत्र्यापासून आजपर्यंत वारंवार घोषणा झाल्या. 11 घोषणा मी आमदार झाल्यानंतर अध्यक्ष महोदय झाले 11 घोषणा. प्रश्न घ्या. नाही, मुद्दा ऐकून घ्या अध्यक्ष महोदय. तुमचे बॅनर लागणार नाही अध्यक्ष महोदय. आता संत्रा नगरीत आपला प्रश्न घ्या म्हणून अध्यक्ष महोदय
आम्ही विदर्भातल्या एकूण 11,000 शेतकऱ्याची प्रोड्युसर कंपनी फेडरेशन तयार केलं आणि त्या अंतर्गत राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला. त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट सुद्धा आला. परंतु त्या संत्रा प्रक्रियावर किती रुपयाचा निधी द्यायचा किंवा फेडरेशनला तो प्रक्रिया प्रकल्प चालवण्यासाठी द्यायचा किंवा नाही याचं सरकारनं अजूनही उत्तर दिलं नाही. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी जे म्हटलं व्यापाऱ्यांना अनुदान देऊ 150 कोटी रुपयाचं, संत्रा पिकवणारा शेतकरी वेगळा, तुम्ही प्रश्न घेताय की पुढे जाऊ मी? बांगलादेशचा प्रश्न घ्या विषय तुम्ही. वेगळा. तर अध्यक्ष तुमचा महोदय, प्रश्न काय आहे? अनुदान कोणाला देणार ह्या मंत्री महोदयांनी जाहीर करावं. ज्या ज्या शेतकऱ्याच्या कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या सहित जो माल आतापर्यंत बाहेर पाठवला आणि आता याच्या पुढं काही असेल तर ते पाठवणार असेल, या सर्वाला 170 कोटी रुपये देण्याचा आम्ही कबूल केला कॅबिनेटमध्ये. ऐकलं खरी, कॅबिनेटमध्ये तसा निर्णय झाला. मी बोललो आता यांना संत्रा प्रक्रिया करण्यासाठी अजितदादाकडे एक मीटिंग बोलू आणि अजितदादा सहित या संत्र्या नगरीमध्ये त्यांना किती रुपयाचा प्रोजेक्ट द्यायचा तुमचा जो प्रस्ताव आहे तो, आणि आपण अधिवेशनाच्या अगोदर सन्माननीय दादाकडे ती मीटिंग घेऊ आणि त्याला न्याय देऊ. शेवटचा प्रश्न रोहित पवार बोला. अध्यक्ष महोदय, इकडे खूप कॉन्सन्ट्रेशन झालं. केदार साहेब, अध्यक्ष महोदय, त्यांचं होते ना, एक मला तर बोलू दे. त्यांचं होते मी बोला. त्यांचं होते. अध्यक्ष महोदय, आता मंत्री महोदयांनी ज्या पद्धतीने संत्र्याच्या बाबतीतलं उत्तर दिलंय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला म्हणजे सरकार पॉझिटिव्ह आहे की त्यांना मदत करायची चांगली गोष्ट आहे. दुर्दैवाने फक्त एकच आहे की संत्र्याचं पीक नाही तर त्याचे काही मौसम असतो, सीझन असतो, तो संपल्यानंतर आपण सरकार म्हणून जागा झालो, हरकत नाही. मग आता अशी इच्छा जर सरकारची पॉझिटिव्ह असेल शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घ्यायला, उशीर झाला असला तर 2 लाख टन उत्पादन जर आपलं संत्र्याचं होत असेल तर तुम्ही 600 कोटी रुपये आपल्याला लागू शकतात तुमच्या निकषाप्रमाणे 50%. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा राजकीय व्यासपीठावर 2दा घोषणा केल्या, कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेतला. तर आता दुसरं काही न बोलता टू द पॉइंट तुम्ही उत्तर द्यावं अशी विनंती करतो. हेक्टरी आमच्या संत्रा उत्पादकाला तुम्ही उशिरा निर्णय घेतला, त्यांचं नुकसान झालं, म्हणून हेक्टरी तुम्ही मदत करणार का? आणि ती 600-700 कोटी रुपयाची मदत ही आपल्या महाराष्ट्रातल्या संत्रा उत्पादकाला लागणार आहे, ती मदत तुम्ही हेक्टरी करणार का? असा डायरेक्ट आमचा पॉइंटेड प्रश्न आहे, ज्याला पॉइंटेड प्रश्न उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य रोहित पवार साहेबांनी एक महत्वाचा शेतकऱ्यांसाठी 600 कोटी रुपयाचा पॅकेज द्यावा किंवा त्यांना नुकसान भरपाई द्यावी असा हा प्रश्न मांडलेला आहे. निश्चित याच्यासाठी मी मंत्रिमंडळासमोर चर्चा करल आणि चर्चा करून याच्यावर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयाला वस्तुस्थिती सर्व आपण जे सांगू लागले ते सत्य समजून याची चर्चा केल्याशिवाय शेवटी पैशाचं नियोजन करावं लागतं. नुकसान किती झालेलं आहे, किती हेक्टरवर पेरले त्याचा रिपोर्ट घेऊ आपण, जे सत्य समजून तुमची बाजू आणि त्याप्रमाणे तपासून अंतिम निर्णय मंत्रिमंडळासमोर घेण्यात येईल. प्रश्न क्रमांक 4 झालं ना, आता खेचला किती खेचायचं? अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 4. नाही हे प्रत्येक वेळेला पक्ष. आता पुढे गेलोय आपण, पुढे जाऊया, असं नाही चालत. वाडेटीवार साहेब बोला छापल्याप्रमाणे. आता पुढे गेल्यावर दरवेळेला तुम्ही नाही एक प्रश्न विचारू द्या. त्यांचा संत्रा आहे अमरावती. अध्यक्ष महोदय, एक प्रश्न विचारू द्या. संत्रांचा जिल्हा आहे. अध्यक्ष महोदय, मी अतिशय पॉइंटेड प्रश्न विचारते. शेतमाल निर्यातीचे विशिष्ट प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉल मध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्रालय यांनी विविध देशांसाठी या प्रोटोकॉल मध्ये नागपुरी संत्र्याचा उल्लेख अजिबात नाही. अध्यक्ष महोदय, कोणत्याही देशात कोणता संत्रा त्या ठिकाणी खाण्यासाठी लागतो किंवा वापरला जातो याची माहिती देखील संत्रा उत्पादकांना, शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना ती दिली जात नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्यामुळे संत्र्यासह इतर लिंबू वर्गीय फळांची निर्याती करण्यासाठी आपेडा आणि ICSR आणि CCIR यांच्यामध्ये 9 ऑक्टोबर 2021 ला रोजी सामंजस्य करार झालेला आहे. ही माहिती उपलब्ध न करून दिल्यामुळे अध्यक्ष महोदय
त्या करारामुळे अजिबात प्रभावी काम झालेलं नाही. माझा सरकारला पॉइंटेड प्रश्न हा आहे की संत्रा उत्पादकांचा फायदा, संत्रा व्यापाऱ्यांचा फायदा आणि संत्रा एवढे करार असूनही हा करार इफेक्टिव्ह होण्यासाठी सरकार काय पावलं उचलणार आहे? आपण यासाठी निश्चित एक बैठक बोलू आणि केंद्र सरकारकडे जाऊ आणि केंद्र सरकारनी आणि त्या कंपन्यांनी जो काही करार केलेला आहे, आणि ऐकायचं काय, केंद्र सरकारनी आता पुढे जाऊया, किती वेळ त्याचा केंद्र सरकारचा आणि त्या कंपन्याचा करार आहे, राज्य सरकारचा रोल नाहीये, पण तरीही आपला शेतकरी आहे म्हणून आपण असा हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देऊ. चला पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 4. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक